मेरा वाइफ के हाथ पे सिर्फ चक्का था। वाइफ चिल्ला रही थी, पीछे लो पीछे लो, जोर जोर से उसको गाली दे रही थी, तभी वो अच्छी थी। अगर उसी टाइम उसने पीछे लिया होता तो मेरी वाइफ बच जाती थी। सर अभी क्या मांग करते हैं? अभी मैं सिर्फ उसका फांसी का मांग कर रहा है, फांसी का। असेंबली में ये मुद्दा उठा था, वहाँ कहा जा रहा था आपको कोई सहायता मिली है? कुछ कोई नहीं राशि दी गई है सीएम द्वारा या प्रशासन द्वारा? एक भी आदमी ने हमको कॉल नहीं किया, ना कुछ सहायता मिली ना कुछ नहीं मिला। क्या मांग करते हैं आप? हम कुछ नहीं मांगते, हमको एक ही मालूम है कि उसको फांसी होना मांगता है। सर अगर फांसी नहीं हुई तो आज जो मेरे साथ हुआ है दूसरे के साथ भी हो सकता है। कोई गरीब आदमी को ये नहीं है। गरीब आदमी ऐसा ही मरेगा। अगर प्रशासन ऐसे ही उनके पीछे रहेगा तो गरीब आदमी मरेगा, कुछ नहीं होने वाला। सर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय, तुम्हाला काय वाटतं? हत्येचा पण गुन्हा म्हणजे दाखल झाला पाहिजे? ऍक्च्युली त्यांनी हत्याच केलेली आहे, त्याला समजत असून सुद्धा त्यांनी त्याची गाडी त्याच्यावर टाकली। त्यांनी हत्याच केलेली आहे। तुम्ही सांगा, जर का तू अनोळखी, तुला समजत नाही, तुझ्या गाडी चालत नाही तर तू थांबायला पाहिजे ना। तू त्या गाडीचा धूर निघसपर्यंत तू एवढ्या स्पीडला पळवतोस गाडी, याचा अर्थ काय तू हत्याच केलीस तिची। आता त्याला अटक केलेली आहे, आपली काय मागणी असू शकणार? माझी एवढीच मागणी आहे की त्याला फाशी झाली पाहिजे। आज जर का त्याला फाशी झाली ना तर पुढे हे कृत्य कोणी करणार नाही, हे कृत्य थांबेल। एकामुळे सगळं कृत्य थांबेल। आज तुम्ही सांगा, पुण्याला एवढी घटना घडली, काय झालं त्यांचं? त्यांनी एका रात्रीत 33 कोटी वाटले। हे लोक बोलतात काय नाही वाटले, मला आज खबर आली आहे 33 कोटी एका रात्रीत वाटले। त्याच्यामुळे त्याला एवढं तरी त्याला धीर झाला आणि त्याला आता सगळे फॅमिली त्याची बाहेर आली। तुम्ही सांगा, एखाद्या लहान पोराला तुम्ही गाडी चालवायला देता, तुम्हाला अक्कल नावाची चीज आहे की नाही? हा, थँक्यू सर। थँक्यू पाणी द्या। तर आपण पाहतोय वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये पोलिसांनी मिहिर शहाला अटक केलेली आहे आणि त्यानंतर ज्या महिलेचा अपघात झाला होता त्या महिलेच्या पतीने मिहिर शहाला फाशी व्हावी अशी मागणी केली आहे। तर आपण पाहतोय मिहिर शहाने हत्याच केली असं प्रदीप नाखवा यांचं म्हणणं आहे। प्रदीप नाखवा हे अपघात झालेल्या त्या महिलेचे, अपघातामध्ये मरण पावलेल्या महिलेचे पती आहेत आणि त्यावेळेला तेही तिथं हजर होते आणि त्यानंतर आज मिहिरला अखेर अटक झाली आणि यावर बोलताना त्यांनी मिहिर शहा याला फाशी व्हावी अशी मागणी केली आहे।